नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवनात यश मिळो की अपयश, सुख मिळो की दुःख, आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे. कधीही न हारता, कधीही न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं. कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो. दोस्ती ही चिरकाळ असली पाहिजे, ती चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत कधीच बदलली नाही पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक आवडणारी गोष्ट आपली नसते. दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच पाहू शकत नाही, त्यासाठी एकट्यालाच उन्हात उभं राहावं लागतं. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करावा लागतो, नाहीतर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते. त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोखठोक वागा. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण आपण चलाकी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. पण लक्षात असू द्यावं की चलाकी ही फक्त 4 दिवस टिकते आणि इमानदारी मात्र ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते. हे मात्र लक्षात असू द्या. सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात, अन्यथा तुटतात. एक मुळापासून तर एक मनापासून. छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा आणि अपेक्षा तर सतत बदलत असतात. अपेक्षांना मनाच्या ताब्यात ठेवणं ज्याला जमतं तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं मन स्थिर ठेवू शकतो. वेदनांचं ओझं असतानाही ज्याला हसतमुख राहता येतं त्याच्यासारखा अभिनय सम्राट जगात दुसरा कोणी नाही. वेळेला महत्त्व द्या, परंतु जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केलंय. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिनं जे बघितलं नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. पिकलेलं फळ हे 3 गुणांवरून ओळखलं जातं. एकतर ते नरम होतं, दुसरं ते अतिशय गोड लागतं आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टींवरून करावी. एक म्हणजे नम्रता, दुसरं म्हणजे गोडवा आणि तिसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करावी. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठं सोबत नेता येणार आहे. मन फार विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो. आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो. जीवन जगताना काळजी घेणारे कोणीतरी सोबत असेल तर 4 क्षण आणखी जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठं यश आहे. तुरीची शेंग आणि माणसाचं घर हे सारखंच असतं. एखादी शेंग दिसायला तर कीड लागलेली दिसते, पण त्या कीड लागलेल्या दाण्याच्या बाजूला दाणा त्या किडीपासून एकदम सुरक्षित खाण्याजोगा असतो आणि आपण त्या शेंगेला दुर्लक्ष करतो. तसंच प्रत्येक घरातले सगळेच वाईट नसतात. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखंच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करतं. मनुष्याला पण परमेश्वराने एकसारखंच बनवलंय, पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपतं आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणं आणि जे आपण करतो तेही नाही ते केलं म्हणून दाखवणं ही सवय नव्हे तर हे व्यसन आहे. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांचा मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते.
काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तेच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही. गवताची दोरी वळली म्हणजे तिनं उन्मत्त हत्तीसुद्धा बांधला जातो. रस्ता कितीही खड्ड्याने भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बोटामध्ये एक जरी खडा असला तरी चांगल्या रस्त्यावर काही पावलं चालणंसुद्धा कठीण होऊन जातं. काही माणसं बंधनाची जोडता आली नाहीत तरी स्पंदनाने आपल्यासोबत कायमची जोडलेली असतात. आपण कोणाला आदर्श मानतो यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र खूप वेळ लागतो. हे मात्र प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. सहवास आवडेल इतकंच कोणाच्या आयुष्यात मिसळावं, कारण मातीच्या सुगंधासाठी पावसाच्या सरीही हलक्या असाव्या लागतात. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं विज्ञान म्हणतं, पण झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो. घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही, घरात किती सुख आहे याला महत्त्व आहे. तेव्हा सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढे तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता, कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसंच चांगल्या माणसांचं असतं. तुमच्याशी असलेलं नातं कोणी उगीचच तोडत असेल तर तो तुमच्या सभ्यतेचा विजय समजा. खरं बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या लोकांनी बाजार ताब्यात घेतला आहे. शांतता आणि हास्य ही दोन सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग आहे. वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते, पण वाईट वेळेतही जी व्यक्ती आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपल्या हक्काची असते. ऋणानुबंधांची फुले कधीच कोमेजत नसतात. आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो. जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा तो दरवळ असतो. आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही. एकमेकांसाठी जगणं यालाच जीवन म्हणतात. म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. या खोलीचं तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं. माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो, कारण दृष्टीचं ऑपरेशन होतं, दृष्टिकोनाचं नाही. आपली सावली पण तप्त उन्हात साथ सोडते, तेव्हा आपण स्वतः परिपूर्ण होऊन खंबीरपणे जगायला पाहिजे. आपण समोर बघतो की मागे यावर अनेकदा आपलं सुखदुःख अवलंबून असतं. स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवायच्या असतात. सल्ले देणारे कितीही जवळचे असले तरीही समस्याही आपणच सोडवायच्या असतात, दुसरे सोडवत नाहीत हे मात्र नेहमी लक्षात असू द्यात.